रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण ब्रेडपासून गोडाचा पदार्थ तयार करणार आहोत। ही स्वीट रेसिपी करायला अजिबातही वेळ लागत नाही आणि कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते आणि खरंच खायला ना अप्रतिम लागते। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 6 ते 7 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि हे ब्रेडचे स्लाइस आपल्याला कडा कापून घ्यायचे आहेत। तर याच्या कडा आपल्याला ठेवायचे नाही आहेत आणि ब्रेड घेताना ताजा घ्यावा, तो खूप दिवसाचा शिळा राहिलेला घ्यायचा नाही आहे आपल्याला। ताजा जर असेल ना तर ती मिठाई आणखीन जास्त टेस्टी बनेल, त्यासाठी आपल्याला ब्रेड हा ताजा घ्यायचा आहे। तर सगळ्या बाजूने आपल्याला ब्रेडच्या कडा ह्या कापून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला याचे मधोमध असे तुकडे करून घ्यायचे आहेत। या ब्रेडचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर हवं असेल ना तुम्ही 2 भागामध्ये सुद्धा ही मिठाई करू शकता। 2 भाग जरी केलेत ना तरी देखील चालेल। तुम्हाला साधा ब्रेड जर वापरायचा नसेल ना तर तुम्ही ब्राऊन ब्रेड जरी वापरलात ना तरी देखील चालेल, त्यापासून सुद्धा ही मिठाई छान लागते। तर अशा पद्धतीने आपण इथे चौकोनी भाग करून घेतलेले आहेत। आता आपल्याला याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर फ्राय करण्यासाठी इथे आपण तुपाचा वापर केलेला आहे। फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल न वापरता तूपच वापरायचं आहे, त्यामुळे मिठाई ही खाण्यासाठी आणखीन जास्त टेस्टी लागते। तूप हलकं गरम झाल्यानंतर आपल्याला हे ब्रेडचे स्लाइस हे तळून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवरती दोन्ही साईडून छान रंग बदलेपर्यंत आपल्याला हे ब्रेडचे स्लाइस तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता बघा, अशा रंगावरती आपल्याला हे ब्रेड काढायचे आहेत बघा। दोन्ही साईडून असे छान झाले पाहिजे बघा, क्रिस्पी झाले पाहिजेत, त्यामुळे मस्त लागतात हे खाण्यासाठी। तुम्ही हे ब्रेडचे स्लाइस असेच देखील खाल्लेत ना तरीसुद्धा खूप छान लागतात। आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी कढईमध्ये 2 वाटी दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला छान तापून घ्यायचं आहे। छान उकळ येईपर्यंत आपण ह्याला तापून घेणार आहेत बघा, थोडंसं घट्टसर होऊ द्यायचं आहे। या मिठाईसाठी आपण इथे फुल क्रीम दुधाचा वापर करायचा आहे, त्यामुळे ना ही मिठाई आणखीन जास्त टेस्टी लागते। तर 2 ते 3 चमचे आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे। दुधाची पावडर इथे मी घातलेली आहे आणि त्यानंतर 4 चमचे इथे मी साखर घातलेली आहे। तर साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। इथे मी 1 चमचा कस्टर्ड पावडर घातलेली आहे। कस्टर्ड पावडर छान अशी मिक्स केली दुधामध्ये, त्यानंतर आपल्याला घालायची आहे। इथे आपल्याला थोडेसे केसरचे धागे घालायचे आहेत आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। केसर घातल्यामुळे ना याला रंग छान येतो। अर्धा चमचा वेलची पावडर घालायची, त्यामुळे सुगंध छान येतो याला। सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता बघा, छान असं घट्टसर झालेलं आहे। आता बघा खूप बऱ्यापैकी इथं घट्ट झालेलं आहे, तर अशीच आपल्याला हवं आहे आणि थंड झाल्यानंतर हे थोडंसं आणखीन घट्ट होत जाईल। त्यामुळे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थोडंसं नॉर्मल थंड करून घ्यायचं आहे। एकदम पण थंड करायचं नाही आहे, थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे ब्रेडचे स्लाइस अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत, एकावर एक अशी लावून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला याच्यावरती आपण जे तयार केलेलं दूध आहे ना ते घालून घेणार आहोत। म्हणजे एक थर आपल्याला ब्रेडचा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दूध असं लावून घ्यायचं आहे बघा। हे दूध खूप गरम आहे, थोडंसं नॉर्मल थंड झाल्यानंतर तरी देखील चालेल। तर यावरती आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत। छान आतपर्यंत हे दूध गेलं ना तर हे ब्रेडचे स्लाइस जे आहेत ना ते खायलासुद्धा खूप मस्त लागतात। खूप छान मिठाई ही तयार होते आणि पटकनसुद्धा लगेच तयार होते। आपल्या घरी कोणी येणार असतील, पाहुणे म्हणा किंवा काहीतरी घरामध्ये छोटा मोठा फंक्शन असेल तरीसुद्धा तुम्ही ही मिठाई करू शकता। पुन्हा आपल्याला हे ब्रेडचे स्लाइस लावलेले आहेत आणि वरून आपल्याला दुधाचं मिश्रणही घालून घ्यायचं आहे बघा। दुधाचं मिश्रण असं पूर्णपणे घालायचं आहे, पूर्ण असं कवर झालं पाहिजे बघा। पूर्ण घालून झाल्यानंतर वरून आपल्याला पुन्हा छान ड्रायफ्रूट लावून घ्यायचे आहेत। तर इथे मी बदामाचे आणि पिस्ताचे काप लावले आहेत बघा बारीक करून आणि हे मिश्रण आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे फ्रीजमध्ये। तर फ्रीजमध्ये साधारण इथे मी 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, त्यामुळे मस्त एकदम हे सेट होतं आणि छान असं केकसारखं हे कटिंग होतं। त्यामुळे आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 2 तास तरी आणि 2 तासानंतर बघूया बघा, मिठाई आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे। दिसायला जितकी छान दिसते ना खाण्यासाठी ना तितकी जास्त टेस्टीसुद्धा लागते। नक्की ट्राय करून बघा। या मिठाईमध्ये तुम्हाला केक आणि मिठाई ह्या दोन्हीचा फ्लेवर मिळू शकतो आणि खरंच रसगुल्ला खातो आपण किंवा गुलाबजामुन खातो त्यापेक्षासुद्धा ही मिठाई खूप जास्त टेस्टी लागते। तर तुम्ही ते पाहू शकता बघा, मस्त एकदम ही मिठाई आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे।
तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.